सर, नसरापूर प्रकरणामध्ये आज जे फायनल वर्डिक्ट आलेलं आहे कोर्टचं, त्या संदर्भात आपलं काय निरीक्षण आहे, काय म्हणणं आहे एकूण केसबद्दल? बघा, हे 55 दिवस चालणारा हा जो प्रकरण आहे, अगदी त्याला आज पूर्णविराम लागलेला आहे खालचा कोर्टाकडनं. आता नेमकं कोर्टाने जेव्हा त्याला दोषी सिद्ध केलं आणि कोर्टाने सांगितलं तो दोषी आहे, या निर्णयावर जेव्हा कोर्ट आला तेव्हा आज फक्त त्याला फाशीची शिक्षा द्यायची किंवा जन्मठेप द्यायचं ह्याच्यावरच युक्तिवाद होता. आणि कोर्टाचा हा जो निर्णय आहे, नेमकं हा कोर्टाचा आता इथला संबंध संपला. आता हा मॅटर जो आहे तो हायकोर्टात जाणार आणि हायकोर्ट कन्फर्म करणार की कोर्टाने जी फाशी शिक्षा आरोपीला दिलेली आहे तो कायद्याप्रमाणे बरोबर आहे का नाही. हे सगळं पुराव्याचा अवलोकन आणि निरीक्षण केल्यानंतर हायकोर्ट खालचा कोर्टाचा निर्णय निकाल जर योग्य असेल तर तो त्याला अपहेल्ड करणार, किंवा नसेल तर त्याला निर्दोष मुक्तता किंवा जन्मठेप हेही करू शकतो. म्हणजे दोन्ही शक्यता या प्रकरणामध्ये आहे. दोन्ही शक्यता आहे, कारण की खालचा कोर्टाचा संबंध फक्त एवढेशी आहे की जे पुरावे आहेत त्या पुराव्याला नोंदणीकृत करणं, त्या पुराव्यानुसार दोन्ही पक्षांचं ऐकून घेणं, जे काही प्रश्न क्रॉस एक्झामिनेशन चीफमध्ये येत आहेत त्याला रेकॉर्ड करणं आणि त्याच्याप्रमाणे स्वतःचा निकाल देणं एवढा पुरताच आहे. आणि राहिली विषय फाशी शिक्षाची, तर हे शिक्षा फक्त देण्याचा अधिकार आहे, पण ह्याची अंमलबजावणी जोपर्यंत हायकोर्टाचा ऑर्डर होत नाही, कन्फर्मेशन होत नाही, तोपर्यंत तो फाशी शिक्षा देता येत नाही. ओके. आणि एकूण हे लिगल बॅटल कधीपर्यंत चालेल? फायनली त्याने जे कृत्य केलं आहे ते कधीपर्यंत चालेल या सगळ्यामध्ये? बघा, विषय असा आहे की हा तर प्रेसिडेंटपर्यंत जाणार, राष्ट्रपतीपर्यंत. कारण असं आहे की हायकोर्टाने कन्फर्मेशन दिल्यानंतर, कन्फर्मेशन अपील केल्यानंतर तो मॅटर सुप्रीम कोर्टात जातो. सुप्रीम कोर्टाकडे पण तेवढेच अधिकार आहेत, तेवढी ताकद आणि पॉवर आहे जेवढं हायकोर्टाकडे आहे, त्याच्यापेक्षा जास्त पण आहे, की तो एखाद्या माणसाला निर्दोष मुक्तता किंवा जन्मठेप किंवा फाशी कायम राहणे अशी ही शिक्षा देऊ शकतो किंवा जजमेंट देऊ शकतो. ते झाल्यानंतर त्याच कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करायचा आरोपीकडे अधिकार आहे. रिव्ह्यू जर फेटाळला गेला तर क्युरेटिव्ह पिटिशन म्हणून एक पिटिशन आहे, तेही आरोपीला अधिकार आहे दाखल करायचं. आणि सगळे जर मार्ग बंद झाले तर आपल्या प्रेसिडेंटकडे मर्सी पिटिशन किंवा गव्हर्नरकडे मर्सी पिटिशन, त्याला आपण माफीची याचिका म्हणतो, ते टाकायचा अधिकार आहे आरोपीला. आणि जर तेही ते बघितल्यानंतर जे प्रेसिडेंट साहेब आहेत किंवा गव्हर्नर साहेब आहेत त्यांना जर वाटलं की आरोपी पुढे जाऊन सुधरू शकतो, असल्या केसमध्ये आरोपीचा माफी देऊन त्याला फाशी शिक्षाला जन्मठेपामध्ये परिवर्तित करता येतं. आणि जर तेही नसेल तर आरोपीची जन्माची शिक्षा कायम राहील. आणि 14 दिवसामध्ये मर्सी पिटिशन फेटाळल्यानंतर 14 दिवसामध्ये आरोपीला कळवून की तुझी माफीची जी याचिका आहे ती फेटाळली गेलेली आहे, त्याच्या घरच्या लोकांना कळून ते त्या शिक्षाचा ब्लॅक वॉरंट कोर्टाकडनं निघते, खालचा कोर्टाकडनं. ते ब्लॅक वॉरंट आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करून आरोपीला फाशीत देण्यात येतं. थँक्यू.